बाप्पाच्या प्रसादासाठी मी शोधत होते नवीन नवीन रेसिपी. मला भेटली तर मुंगफली घेतली, म्हणून म्हटलं चला करून घेऊया. तर पहिले मुंगफली सोलून घेतली, मस्त भाजून घेतली, त्याचे टरकले वगैरे काढले, मग मिक्सरमधनं बारीक करून घेतली. जशी बारीक झाली तशी घेतली. त्यानंतर मग साखर टाकली, 1 वाटी साखर घातली, 2 वाटी शेंगदाणं, तर मग अर्धा वाटी दूध घातलं, त्याचा पाक बनवला. पाक बनला की नाही मला माहित नाही, असं उकळी आल्यावर मी दिले हे टाकून शेंगदाणं. 5-10 मिनिटं शेंगदाण्याचं कूट गरम केल्यानंतर ते काही आटाना म्हणजे घट्ट होईना, मग मी वरून टाकलं. परत डेसिकेटेड कोकोनट टाकल्यावर पण मग चांगलं परत गरम करून घेतलं, असं कढई सुटेपर्यंत. तर कढई सुटली होती, मग मला वाटलं झालं बनलं. मग मी घेतलं खाली, त्यानंतर कागद घेतला प्लॅस्टिकचा, त्याला लावलं तूप आणि मग त्यावर डेसिकेटेड कोकोनट जरा स्प्रिंकल केलं आणि मग वरून टाकलं. ते गरम गरमच थोडंसं गरम होतं, खूप जास्त नव्हतं. वरून ते टाकलं म्हणजे आपलं बॅटर, आणि मग मस्तपैकी असं लाटून वगैरे घेतलं आणि सेट करायला ठेवलं. 1-2 तास ठेवलं, पण ते सेटच होईना. मग काय शेवटी त्याचे पेढेच केले, डेसिकेटेड कोकोनटमध्ये कोट केलं. तर हे दोघं मला सांगत होते की त्याचा मोदक पण होऊ शकला असता, मोदकचा आकाराचा पेढा पण बनला असता.